मुलाखत ऐकून आम्ही खरं धन्य झालो आणि तुम्ही सर्व आनंदवनात काम करणाऱ्या लोकांना ताई आणि बाबांसोबत काम करायची संधी मिळाली याबद्दल तुम्हाला भाग्यवान म्हणणार नाही, तुम्हाला मी खऱ्या अर्थानं दिलेर म्हणेल. कारण जीवनात सगळ्या सुवर्ण संधी उपलब्ध असताना लौकिकदृष्ट्या आपण ज्याला सुख म्हणतो ते सर्व नाकारून तुम्ही त्या ठिकाणी सेवा दिली, त्याबद्दल तुमच्यासारखी दिलेरी त्याला आमचा सलाम आहे. माझा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही मगाशा सरांच्या दीपक सरांच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की बाबांना ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन इलाज करून घेण्यास नकार दिला आणि डॉक्टरांनी म्हटलं की आता हे जास्त दिवसांचे सोबती नाही. तरीही आनंदवनात येऊन ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे 5-6 वर्षे पुन्हा जगलेत. तर यासाठी त्यांची जीवनाविषयी असलेली विजिगिषा कारणीभूत ठरली की तुम्हासारख्या डॉक्टरांप्रती असणारी त्यांची आज्ञाधारकता कारणीभूत ठरली की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये असलेली दैवी शक्ती सहाय्यभूत ठरली. याबद्दल आपलं काय मत आहे हे सांगा. जसं तुम्ही म्हणाले की त्यांना ब्लड कॅन्सर होता, मुंबईला का नाही गेलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या वय 90 होता, 90 वर्षी त्यांना केमोथेरपी नाही देऊ शकत, त्यांना सहन होणार नाही. एक डॉक्टरांनीच तिथे सांगितलं. आणि दुसरा, बाबा एवढे जगले तर सर्वात महत्त्व विल पॉवर, स्ट्रॉंग विल पॉवर. आणि त्यांची जी इम्युनिटी होती, रोग प्रतिकारशक्ती ती चांगली होती. कारण की रेग्युलर लाईफ होती, फिरणं हे ते चांगलीच होती. त्याच्यामुळे एवढे वर्ष जगले. ते देवी असू शकते पण ते विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती बाबाची. विल पॉवरमुळेच एवढं आनंदवनाची उभारणी करणं, त्या काळात जंगलातून शून्यातून निर्मिती करणं एवढं सोपं नाही आहे. मॅन पॉवर नव्हतं तेव्हा, बाबा जगते होते, मुलं लहान होते सगळे, नाही का. आता तर मॅन पॉवर आहे सर्व आहे, तेव्हा काहीच नव्हतं. पण त्यांची स्ट्रॉंग विल पॉवर होती, त्याच्यामुळे तिथे लोकांचे आशीर्वाद होते एवढे. म्हणून बाबा नेहमी म्हणायचे की प्रभू के 1000 हात मेरे साथ है. बरोबर आहे. ते जेवढ्या लोकांची त्यांनी सेवा केली, त्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत होते, ते एक कारण होऊ शकते. पण विल पॉवर, मेन विल पॉवर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला कोणी तुमचं मन भटकवणारं किंवा तुम्हाला फुलपाखरामध्ये रमण करणारं कुणीतरी प्रियसी किंवा तरी तुमच्या कॉलेजमध्ये मिळाली का, तिथं सांगाल. कोणता? तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला रमण करणारं, तुमचं मन भटकवणारं प्रियसी वगैरे तुम्हाला त्या कॉलेज लाईफमध्ये मिळाली का? फ्रेंड नको दुखतं याच्यावरच तुम्ही बोट ठेवलं. नाही, तशी काही फ्रेंड नव्हती. त्याच्या ॲक्टरमध्ये शिकताना मुली पण असतात, पण अशी काही फ्रेंड नव्हती. नाही, अशी काही फ्रेंड नव्हती. पण तिथे काय, मुलं मुली एकत्र असतात, एकत्र शिकतात, एकत्र डिसेक्शन करतात, मैत्रिणी भरपूर होते. पण अशी मैत्रीण नव्हती खास. नमस्कार सर. तुमचा आवडता सिनेमा आनंद, त्याच्यामधला एक डायलॉग होता, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. आनंद सिनेमातला डायलॉग आहे. आनंद चित्रपटातला एक संवाद होता. राजेश खन्ना म्हणतो अमिताभ बच्चनला की जिंदगी, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी नहीं, लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. तर तुमच्या सिनेमा त्या डायलॉगप्रमाणे तुम्हाला असं वाटतं की बाबा आमटे जे काही जीवन जगले ती लाईफ त्या डायलॉगला पुरेपूर साध्य झालेली आहे? क्लिअर नाही आहे तुझा आवाज. जवळ. हॅलो, आता येतो. आनंद चित्रपटामध्ये एक डायलॉग होता. राजेश खन्ना म्हणतो अमिताभ बच्चनला, बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. तर या
तर या डायलॉगप्रमाणे तुम्हाला असं वाटतं की बाबा आमटे जी काही लाईफस्टाईल जगले किंवा जीवन जगले ते जीवन हुबेहूब त्या समाजाला पुरेसं आहे, पूरक आहे, तुम्हाला असं वाटतं आता? आहे ना, खरं बघितलं भावाचं जीवन जे आहे ते खरं फ्रूटफुल जीवन आहे, असं जगायचं. हजारो लाखो लोकांना त्यांनी मदत केली. त्या काळात कुष्ठरोग्यांना कोणी जवळ घेत नव्हतं. त्यांना जवळ घेऊन त्यांना ठीक करणं, त्यांना मग विकास भाऊ आले तर त्यांनी त्यांच्याकरता व्यवसाय प्रशिक्षण सुरू केलं. एवढं लाखो लोकांना जे ठीक केलं हेच तर जीवन आहे. आता मी जसं म्हटलं कि किसी की मुस्कुराहटे किसी का प्यार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम आहे. त्यालाच जगणं म्हणतात. जे बाबा जगले ते खरं जगणं आहे. बाकी जगून का पैसा, आपल्या फॅमिली पैसा कमवणं त्याला जगणं थोडी म्हणतात. ते बाबा जगले तेच जगणं आहे, तेच जीवन आहे, खरं जीवन आहे. त्याला तरी अनुकरण लोकांनी करायला पाहिजे. तेवढं नाही तर थोडं तरी करायला पाहिजे. नमस्कार सर, माझ्या मनात जो प्रश्न आहे त्याचा थोडासा उल्लेख तुमच्या आताच्या मुलाखतीत आला होता. तरी पण मला थोडंसं विचारायचं असं आहे की जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर विकास आमटे वगैरे यांनी तुम्हाला अगदी पूर्ण स्वातंत्र्य किंवा कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यांचा पूर्ण पाठिंबा असायचा. आता जी तिसरी पिढी आहे त्यांच्याकडून पण तुम्हाला तसाच पाठिंबा मिळतो का, किंवा त्यांच्यामध्ये पण तशीच कळकळ, ती समर्पणाची भावना, किंवा कुठंतरी जनरेशन गॅपचा काही असा तुम्हाला काही जाणवतं का? नाही, जनरेशन गॅप वगैरे काही नाही आहे. अजूनही तशीच आम्हाला साथ मिळते. आणि आता पुष्कळसे नवीन कार्यकर्ते आले, नवीन डॉक्टर वगैरे आले. त्या काळात डॉक्टर येत नव्हते. आता पुण्याचाच एक डॉक्टर आलाय, चांगला आहे, तरुण आहे, हुशार आहे. आम्ही सगळे मिळून काम करतो. आणि तसं काही नाही आहे, जनरेशन गॅप वगैरे आमच्याकडे काही नाही आहे. मी जेव्हा आलो तिथे आमच्या आधी तिथे कार्यकर्ते होते त्या काळात, त्यांनी आम्हाला मदत केली, आम्ही यांना मदत करतो. असं काही जनरेशन गॅप नाही आहे. दवाखान्यात अजूनही काही लागलं तर तिसरी पिढी जी आहे आता जे बघतात कौस्तुभांजली आम्हाला तशीच मदत करतात. त्याच्यात काही नाही. गुड इवनिंग सर, आई एम समीक्षा भड़के फ्रॉम क्लास 10. सर मेरा क्वेश्चन ये है कि आपको कभी रिग्रेट नहीं हुआ कि आनंदवन जाके मैंने कुछ गलती कर दी करके, या आप आनंदवन में बहुत खुश थे? मैं खुद ही होके आया ना बेटा, मैं खुद अपनी इच्छा से आया आनंदवन, तो रिग्रेट होने का प्रश्न ही नहीं था. जब आपको पकड़ के कोई लाता कि नहीं वहाँ जाओ काम करो तो रिग्रेट होगा. मैं खुद ही आया ना, खुद ही मैंने चूज किया वो काम, खुद ही मैं वहाँ आया, तो रिग्रेट होने का सवाल ही नहीं उठता. शुभ संध्या सर. सर मी म्हणजे मला हा प्रसंग माहिती आहे बाबासाहेबांचा की संध्याताई आणि साधनाताई आणि बाबासाहेबांनी एक वरोड्याच्या घनदाट जंगलामध्ये आपला संसार सुरू केला होता एका छोट्याशा झाडाखाली झोपडीमध्ये कुष्ठरोग्यांसोबत. आणि दिवसभर ते परिश्रम करून त्यानंतर ते त्या रोगांवरती जे ट्रीटमेंट द्यायचे, हा जो प्रसंग होता अंगावरती शहारा आणणारा, तर या प्रसंगाबद्दल आपण थोडं बहुत सांगाल? कारण मला त्यांच्या जीवनाविषयी खूप नाही पण जे काही माहिती आहे तर मला खूप अटॅचमेंट आहे त्यांच्याशी. आणि मी प्रत्यक्षात भेट पण दिलेल्या आनंदवनांना. आनंदवन म्हणजे खरोखरच हे एक नंदनवन आहे. तर त्याबद्दल, त्या प्रसंगाबद्दल थोडं बहुत तुम्ही जर सांगाल तर मला खूप आनंद होईल. हे सर्व माझेच विद्यार्थी आहे आणि यांना मी हा प्रसंग सांगितलेला आहे, तरीसुद्धा तुमच्या तोंडून जर तो ऐकला यांनी तर कदाचित त्यांना आयुष्यभर तो लक्षात राहणार आणि हा मंत्र त्यांना भेटला तर कदाचित त्यांच्या समोरच्या आयुष्यासाठी खूप छान होणार असं मला वाटते. थँक्यू सर. बाबांनी पण जेव्हा जसं तुम्ही म्हणाले झाडाखाली झोपडीत हे केलं, तर बाबांनी सुरुवातीला समाश्रम उघडलं होतं. डिटेलमध्ये तुम्ही कडू गुरुजीशी एक संपर्क करू शकता. तर समाश्रममध्ये बाबा राहायचे, सगळे तिथे लोकही यायचे, मंगी लोकांकरताही काम करायचे. बाबा म्युनिसिपलचे अध्यक्ष झाले तेव्हा बाबांनी काही दिवस संडासही साफ केलं
बाकी लोकांनी जेव्हा हे स्ट्राईक केलं तर स्वतः बाबा करायचे, लोक हसायचे, त्या माणूस काय स्वतः ब्राह्मणातून संघात साफ करतो. पण बाबांनी बंद नाही केलं. म्हणून बाबाताई नेहमी म्हणाले, कोणत्याही कामाची तुम्हाला लाज वाटेल ना, काम कामाचं असते, कोणतंही काम असो करायची तुम्हाला ताकद पाहिजे, इच्छा पाहिजे, ते करायला पाहिजे. ते बाबांनी करून दाखवलं. तर सुरुवातीला सर्वांचा स्वयंपाक ताईच करायचं. झाडाखाली झोपडीमध्ये विंचू साप सगळे यायचे. पण त्या काळात जंगलच होता ना, आनंद काहीच नव्हतं. पण ते सर्व परिस्थितीला मात देऊन त्यांनी काम चालू ठेवलं. मुलं लहान होते, कसं केलं असेल. म्हणूनच ते विल पॉवर म्हटलं ना मी. विल पॉवर जबरदस्त होती त्यांची. आणि विल पॉवरनेच त्यांनी की नाही मला करायचंच आहे करून एवढा मोठा आनंद. आज ते आनंद बघता लोकांना वाटते यांना का कमी आहे. पण ती आनंदाची सुरुवात कशी झाली, कसं लोकांनी कष्ट केले नाही तर ते लोक विसरून जातात. ते लोकांनी त्याच्यातही हे करायला पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की एकदा तुम्ही जोपर्यंत येऊन बघत नाही आनंद तुम्हाला कल्पना येणार नाही. तुमच्या